काचा विचार करून राहिले? हा आय विचारली व ते काय म्हणतो तो योगिता रांग चक्कर मारू का एखादा. पाहून फोन गिन आलता का तिचा? काही का पाण्याचा फोन आलता? काही काही केलं का? पोरी काही म्हणलं गिनलं का? कोण आले काही? नाही नाही, फोन तो कोणाचाच नाही, योगिताचाही फोन नाही, पाहुण्याचाही फोन नाही. फोन नाही केला. मलाही वाटे काल रात्री जसं माझ्या डोक्यातच आलं निसताने बोलाटे एक फोन लावू का, पण म्हणलं जाऊ दिले, निजले गिजले असतील राहत आहे काय फोन लाव. म्हणलं एक चक्कर मारून येऊ का ना, बाईच्या अंगून जसं भेट होती, समजते काय चालू आहे. आलो तसं आपण आपण बी फोन नाही लावला, तिनेही काही फोन नाही लावला, तिच्या सासऱ्याचाही काही फोन गिन नाही आला. नाही तर युवाई भाऊ करतात फोन. आता त्यांनी काही नाही केला फोन, आम्ही नाही केला. म्हणलं पोरीला सोडून आलो तर तिचा फोनही नाही आणि काहीच नाही. म्हणलं जातो नाही तो उभ्या उभ्या, हा येतो भेट घेऊन. हो, मनात तर मला चालू आहे व 2 दिवसापासून वाटच पाहून राहिली मी तिच्या फोनाची, पण तिनं फोनही नाही केला. काय सांगाव काय चालू आहे तर. ते तिच्या घरचे लोक समजदार आहेत. हा, एवढे काही इपट नाहीत काही, ते समजदार आहेत तिच्या घरचे. पण तिची सासू जराशी आता आपल्या पोरीनं केलंय तसंच, म्हणून येते बाई तशी करून राहिली. मग काळजी असं वाटते दो जीवाची आहे, कायच करावं बाई. कसं काही कळत नाही. आ असं म्हणता येत नाही मा ते अति आणतो आम्ही आता आरामाले, कायले का कायले, काहीच नाही. साऱ्या पोरीनं बिघडूनच ठेवलं ना. नाही तर कसं आता शेवटी घेऊन आलो असतो आपण पोरीले. अति राहत होती, आराम करत होती. हा, काय या पोरीनं तर सारासा घोरला ना, आपल्याला निरापेचात पाळलं. नाही तर अति आणतायत ना, आपलं मन लागत. हा, सांगा आता कसं करा. हो ना. नाही अनागीचं नको म्हणू काही, राहू दे बापा, तिला तिच्या घरी राहू दे. काय करतो ते आणून तिच्या घरतून, हे म्हणतील पोरीनं पहिलेच तमाशे केले. नाही नाही, तर तीच राहू दिली बापा. हा मी हे पाय असं कर, टाक बरं अंग धुवायला पाणी बरं मुले, मी बात अंगावून पाणी घेतो पण जातोच आज योगिताच्या घरी. हा उभ्या उभ्या भेट घेऊन येतो, समजते तर खरी का घरचा रंगरांग काय नाही. हा पाहुणे गेले का मुंबईला वापस? मला का माहित आहे व, तुला सांगलं ना मला काही फोन नाही, काही नाही, काही फोन नाही केला. का फोन करा, फोन करू का, नाही तर जवळ भावाच्या फोनवर एक फोन करू का, कसं चालू आहे कसं चालू आहे असं म्हणू. नाही, फोनवर काय सांगणार ती? होली हो लावती न ठेवून देती. हा, फोनवर माणूस खोटं खोटंही बोलते. डायरेक्टच जा. हा, समजते काय काय नाही. हा, काही फोन करू नका, डायरेक्ट जा आणि भेट घेऊन या. मी तर आलीच ती, पण दोघं वेळ जाणं साजरं नाही लागणार नाही का? येऊ मी माझ का खरी मन लागते व. तसं म्हणतं का, चाल चाल इथं. हो मी काय गेलो तो बैठकीतच बशीन, तू बाईची जात घरात जाशीन, तिच्या सासून बोलशीन, त्याचा कल तर समजते. हा पोरीली विचारजो कसं का आहे तर. हा असं कर, आवर भरकन चल, जाऊन येऊ. या पोरी राहून नाही, जाऊ उभ्या उभ्या भेट घेऊ, चहा पाणी घेऊ आणि चालले येऊ. थांबा मग, बात आवरतो मी. आता काही शिल्लकचा धंदा गिंदा असेल तर तो पळू दे तसंच, उशीर नको करू. ह्या पाय तसेच 10 वाजले, निघता निघता आपल्याला 11 वाजतात. हा जाणं येणंही झालं पाहिजे आपलं. हो ना. आता मग पाहू, आता वक्तावर कुठे जा म्हणजे मला आवरचीवर तर करायला लागेल. तसंच धडा पडेल आहे. जेवता का उली उली? नाही तर टाकतो ना, भाजी करेल आहे म्या, पालकाची भाजी होय माई, पोळ्याच राहिल्या. मला का माहित. नाही आता खा प्यायचं नको लावू, उशीर होती. आणि होय मी काय म्हणतो, हा, ती गेल्यावरी जेवण करा जेवण करा म्हणते तर सांगजो आम्ही जेवण करून आलो. हा कोणी येऊन घरी जेऊ, आज जेव्हा खायचा भाऊ नको करू तर ती. हा म्हणा आम्ही पण करून आलो म्हणा. हा तुला भूक लागली तर खाऊन घेतो काही असेल घरी तर, मला काही भूक नाही तिकून आल्यावर संध्याकाळी जेऊ आपण. हो हो, मला काही भूक नाही लागत. मी नाही जेवत घेवत काही खात घेत नाही. आता उशीर होते. मी बात तेवढं कपडे फक्त पिवतो आणि दोरीवर टाकतो धानीत पडल्यापेक्षा. अहो राहू दे ना, आता ते धुणं धुत बसतं का तू, का 12 वाजतो काय? 12ची एसटी हुकली की तू माहिती मग आपल्याला 3 वाजल्याशिवाय काही नाही. आणि मग 3 वाजता अतून निघतं तर मग तिच्या घरी काय का ती झपेल चालतं काय? नाही ना, बात करतो ना फक्त. आता हे वरे कपडे दोरीवरच टाकू द्या. अहो काहीच नाही करत नाही. पा बकेट बुळवतो आणि दोरीवर टाकून देतो. वरे कपडे नाही पडू द्याव का?
हा बरं जाता तास घेऊ काही पुरीच्या घरी आहे ना. घरी तर काही नशीच. तुरीच्या शेंगा आहेत अनिल, त्या घेतो ना. हो घे घे घे. पोरीच्या घरी घे तुरीच्या शेंगा घे. का हो ते हरभऱ्याची भाजी तर आहे व खुडेला आणण्यात. घ्या ते बी. काय व माय वावरातून आल्यावर तर असं जीव येते बाई, स्वयंपाक करणं आणि हे करणं असं भलक जीवार येते. माई मंजू होती घरी तर खरे ना खरे, ही माया तर बाई काहीच करत नाही. निरा काय करते काय सांगा, सदा कदा ते पुस्तकं पडेल असतात आणि हे हिंडत असते, अभ्यासही करत नाही काहीच नाही. माय मंजू सबन धंदा करून ठेवाय व माय, मी वावरातून ये असा चहा दे मस्त गरम गरम माहिती. माया काय व आई, थांब कल्ला नको करू. हा हॅलो, हा काव हे चालतं का ना, मग जाऊ ना बिचारे उद्या. कोण नाही म्हणतो मी, मा बाबाला म्हणतो ना, माझे बाबा देतात ना पैसे. अहो 6,000 तर भरा लागतात. चालणं मस्त टिप जाते ना. किती दूर दूर, मग किती दूर नेणार शिर्डीले, लागे तिकडे इकडे कुठे कुठे चालले ना ट्रिप. ते सांगितलं नाही का घरी. मी सांगतो बाबा, आता वावरातून आले की मी सांगतो, मी जातो. मग माहितीये का, योगिता येऊन राहिली, लागे ते जयश्री, लागे सुवर्णा, मग पल्ली येऊन राहिली ना. हो पल्लवीनं तर पैसे बी घेतले, कालच तर भरले पल्लवीनं पैसे, तुला नाही का बाई बाई. पल्लवीनं कालच भरे आणि जयश्री आज भरणार आहे. आज भरले वाटते, काय माहित बाई जयश्रीनं. आज नाही ना, मी गेली नव्हतं. तू गेलती का व? हा तेच तर म्हणलं, मी नव्हती गेली बिचारे. आज गेली असते तर मी आजच भरते पैसे. मी सकाळी नेतो, माय बाबा आता वावर आले ना की मा बाबाला पैसे मागतो, मग मी सकाळी होतो. तू चालशील तर चाल पोरी, नाही तर आम्ही तर चालू जणी. हो ना जयश्री आहे ना. मग काय तर कुठे चालली आहे एवढी पैसे भरून. माया झाला असतील खवराबाद घेणं तर करत दे ना, जसा प्याला भरणी. काय बाई खरं ना, दोनच्या बहिणी पण साऱ्या दोन रंगाच्या दोन आहेत. माय मंजुले काहीच मना नाही लागलं. शहरातून आलं की घर असं झाडून झुडून भांड कुंड सगळं घासून आपले असं चहाची कप बशी हातात आणि पोरगी, आणि मायाला तर कल्ला करू करू जाते, पण प्याला भर पाण्यात नाही. लहान आहे का आता ही, गावना उठस कळत नाही का. घरीच होती बरं, शाळेतही गेली नाही. असं नाही की शाळेत गेलती बा जाऊ दे, हा घरीच होती ना दिवसभर. वावराला आली नाही, शाळेतही गेली नाही, आणि घरचाही काही धान करून ठेवला नाही. आता बसली फोनवर बोलत. हा हॅलो, ठेवतो बा माई, आवाज देऊन राहिला तरी. हो म्हण, पण विचारतो बाबाले. मग काय तर जाऊ ना, अहो मजा येते ना, घर कुठे जायला भेटते बा आपल्याला. चाल ना शाळेत ट्रिप मध्ये, लय मजा येते पुरी. मा भाऊ काय त्याचं काय व, त्याचं काय मी तो नाही नाही तर त्याचं काय करायला लागते. मी चाल, माय बाबा मला काहीच नाही म्हणत नाहीत. माय बाबा एकदा जे माझ्या दादाला पैसे नाही देतील, पण मला देतात. काय आई काय म्हणत होती. आई फोनवर बोलत असली की तू असं कल्ला नको करत जाऊ ना व. कसं वाटते ते. माय बाई फोन कोणाचा होता, मास्तरींचा होता तुले. हा हल्ली मोठी, कोणाचा फोन चालू होता. माझ्या मैत्रिणीचा. आम्ही ट्रिपला चाललो ना, तर मग त्याचंच डिस्कशन चालू होतं. कुठे चालली. आमची ट्रिप चालली शिर्डीले, तिकडे ते 3 दिवस आजूबाजूचे ते दाखवणार आहेत काही ठिकाणं असे, तर आम्ही चाललो मग आम्ही ट्रिप मध्ये. माय बाई, पण तो बाबाले पुसलात वे, पण 3-4 दिवसासाठी. 3-4 दिवस माय बाई, अशी कोणती ट्रिप आहे. पण पैसे कोणा सांग, मास्तर लोक आहेत कसं. आणि तुला माहित आहे ना, शाळेतून तुझ्या बाबा धाडत नाहीत कुठे. तुला धाडणार आहेत का ती असं बाकीच्या लोकांच्या संग, कोणा संग चालली मोठी. आई तू नात लावू नको काय. तूच नाही म्हणत पहिले, मला माहित आहे. बाबा मला हो म्हणतात, तूच नाही म्हणतस तर नेहमी. ना माहिती कायच्या काय लावू नको काय. पोरगी आहे, पोरीच्या जातीनं कुठे जाऊ नये, नसो नाही तसं. आमचे सर आहेत सोबत, 3 मॅडम आहेत, 2 सर आहेत, आणि लगे त्या ताई पण येणार आहेत सोबत आमच्या शाळेतल्या. आणि 21 लेकरं झाले तयार, अजून आता होऊन राहिले. खूप सारे मुलं आहेत मुली आहेत, तर आम्ही चाललो म्हटलं. काय तू तू पहिले नाही म्हणायचं नाही का, सांगून ठेवतो. बाबा हो म्हणतात, आणि तूच बाबाला सांगतो की नाही नाही ती पाठवता, पोरीची जात आहे. असंच करत राह तू निरा. माय बाई किती भरा लागतात तुला. सिंगल भरा नाही करून दिला त्याला मायले. सकून बसून जायला काय केलं घरी दिवसभर. शाळेत गेली नाही, घरी होती तर काही जसं घडाले फळा लावलेला दिसत नाही मला. जाय ते दोरीवरचं धुणं काढून आण. धुणं वाहिलं तर काही आणीन घरात काढून घड्या करीन का काही. ते भांडे पडेल सकून पासूनचे तेवढे नाही घासले गेले तिच्याच्यानं. आणि मोठाले सांगते तू नाही म्हणतो. हो मी नाही म्हणतो तर बाबाले पुसलं का तुझ्या. ते तर मला काही सुलं नाही. आम्ही विचारतो बाबाले,
तू नको लावू म्हणतातच. तू नाही विचारायचं, मी विचारतो. तू विचारता आले, तू नाही म्हणा म्हणून सांगतो. अरे काय आगी दे ना काही, किती वेळचा बसलो ती भाजीवर हा. अव ठुतो म्या म्हणलं या मायले करड लावतो शिंगलवरच्या, पण तिचा तर सरते काय करतो मीच. अहो आज ना भलकुसच अंग दुखून राहिलं बिचारं. तुम्हाला म्हणू की नाही रात्रीच मला हिव वाजून राहिलं. त्यांना असं वाटते मला आता बुरई गिरई येते वाटते बाई. सर्दी सारखंच झालं असं, नाकास वय वय करून राहिलं, डोकं दुखून राहिलं. बसा गईला जसा निरा. आता का वावरातलं काम का सवय नाही आपल्याला, पण तरी आज असं लयच थकल्यास वाटून राहिलं. पायजा बिमार गिमार पडसान. तापीची सातच चालू आहे बरं. सर्दी खोकला ताप सातच आहे गावात. पाय बिमार पडसान, गोई गी अशी घरी तर घेऊन टाक जा. हो ना, आता पुष्पाजवळ पाहतो ना, पुष्पाजवळ असते गोई. तिला विचारतो नाही खांदी हाय का तर सर्दीची तापी गोई घेऊन टाकेन राती. आता करतो ना हे आज राती खिचडीच टाकतो. मला लय जीवार आता स्वयंपाक करणं. बरं बरं करा करा, काय करायचं तर करा. ते गोळी असेल तर पायजा, मग ती गोळी घेऊन घे. बिमार नाही पडली पाहिजे. पाहिजे कर जे करायचं आहे ते. खिचडी करशील तर खिचडी कर. कोणचं असेल काय तर ते घेऊ आपण. पोट्टेचं होते काय पाय, पोट्टेचं होत असेल तर आपण घेऊ भागून. तू नीच नाही तर. अहो नाही व, एवढं काय हे आहे का लागे. नाही करतो ना मी, खिचडी टाकतो ना. आता चहा करतो पहिले, घर झाडतो. मंजू होती घरी, मंजू सबन करून ठेवे. हे माया काहीच कामाचे व, निरा लाडानं वाया चालली. आणि का व? मला म्हणते ते टिरीपला चालली म्हणते शाळेतून. तुम्ही तिला हो म्हणलं का? तिनं तर मला विचारलंही नाही. पण कुठं चालली ट्रिप? सांग. मला म्हणते की मी बाबाले हो म्हणलं म्हणते मला बाबानं. ती आई ना अशीच करते. सांगून दिलं लगे बाबाले. मी बाबाले बरोबर म्हणत होती, बाबा. का रे का बा, कुठे चालली ट्रिप? पण तू कुठे चालली? तुला कोण हो म्हटलं? दादा येऊन राहिला का? नाही, दादा नाही येत. आणि बाबा मला सगळ्या मैत्रिणी चालल्या ना. विथ बी ट्रिप गेलती, तुम्ही जाऊ नाही दिलं मले. विथ बी नाही जाऊ दिलं. आता तर जाऊ द्या बाबा. आता का लहान आहो का मी, 8वीत गेली ना, आता मोठी झाली मी. आणि मला सगळा ग्रुप चालला ना. आई व ते पल्लवी चालली ना, त्या पल्लवीच्या आईन पाला तर लय पट्टे. तिच्या आईनं बी होमलं. पल्लवीने तर पैसेही भरले. ते JS चालली. बाबा फक्त 6,000 तर भरा लागतात. बाय 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 6,000. 6,000 आता आपलं सारं घरदार येतो आपण फिरून. हा काही बी. आणि काय काम आहे जाणं शाळेतून उगाच काहीच नाही वा. आवा काही 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 गरज नाही एवढं. ओय कुठे चालली ट्रिप तर आपण घरून जाऊ आपण. उन्हाळ्याच्या सुट्टीत जाऊ लेकरं घेऊन फिरायले. देवदर्शनी होत आपले काही, लेकरायचं फिरणंही होते. एवढ्या पैशात तर आपलं सारं घरदार जाते. 6,000 माय बाई. कुठलं बसता, जेवण घेऊ ना. हा तुम्हाला बाई भल्ला बाई जेवायचं बाई आहे. जेवण घ्या बरं. तुम्ही जेवले की जेवण होते. एक तर मला भूक लागली वा. तुमच्या पहिली मी जेवत नाही, माहित आहे ना तुम्हाला. अरे बी दुगड गोड्याचा माणूस मुद्दा म्हणून त्याला काय वाटते का सांगा, मी उपाशी राहिली पाहिजे तर. दुगड माय म्हणे दुगड आहे. याची माय बी तशीच होती. माय सासू बाई लवकर जेवायला बशी नाही. काऊन तर तिला माहित होतं ना आपण लवकर जेवलं की हे बी लवकर जेवते. मुद्दा मग चिरकरी बुडी सारा गावात हिंदे आणि तरी लवकर जेणे. तसंच पोरगा आहे बाई. तर मेली पण हा तर काय मानशिबाला पुरते बाई. काय राव माय माणूस भल्ला बाई दुगड आहे. अबा धुना जेवणा भूक लागली ना मला. जाणं वा खाणं. तू तुला भूक लागली तर मागच्या जन्मात कुत्र होतं का काय सांगा. भूक 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 करत राहते लेकाची. रे तुला भूक लागली जायचे. माय बाई कुठे चालले वाजवड्यानं? हो मोठी माय चाललो पोरीच्या अंग. का रे उशीर नाही झाला? 12चा टाइम गेला निघून. ना ते निघता निघता उशीरच झाला. आता 2चा टाइम भेटते ना, 2च्या टाइम न जातो आता. माय मग आता फाटा लोक पैदल जाता का? कोणाला निघायला लागत होतं? कोणाला मागता? गावातला ऑटो गेला माय निघून. लय सवाऱ्या भरल्या म्हणते, सकवूनच गेला. आम्हाला उशीर झाला माय. जातो आम्ही वजबजा. आता काय फाटा गेलं की एसटी आहेच. एसटी हिच्या बापानंच आणून ठेवली. तुला म्हणलं घरी लवकर लवकर आवर. बसली ते धुणं धुऊ दे अंक करू दे. गेला ना 12चा टाइम. आता बसाच्या टाइमची वाट पाहत. चाल बरं बरं येतो व माय आते बाई येतो. माझ्यानं उशीर माय तर सारा रस्ता भर आता शिव्या खात जा लागते मले. आता काय या माणसाले काय असते. माणसाच्या जातीले काय उठलं नांगावून पाणी घेतलं की निघालं. आता सांगा बाईच्या जातीले थोडा धंदा पुरते काय? हाऊ या माणसाले काय आहे व आहे तर खा वाटते. यायला वाटते बस सपच आहे. बायाचं बायला माहित. सकून पासून दिवस निघते तापासून घाण्याच्या बाईला पाणी चालू राहा लागते. आणि तरी बी यायची खासाठी वाट पाहा लागते. आमच्या घरचं बायानं किती बकडचं भाकर झाली बिचारी, तरी हा बुडा अंग धुवायला तयार नाही ना खायला तयार नाही. बोसा लागते आपल्याला तक तक वाट पाहत. जाय माय कोणा पुरीच्या घरी चालली? लायना पुरीच्या घरी चालली काय? हा हो लायना पुरीच्या घरी भेट घेऊन या म्हणलं. असं असं जा माय जा. तो गेलाय पुढे.
चालव, चल लवकर लवकर, उशीर नको करू. एखादी काही जीप गीप काही भेटली तर चालू. एसटीच्या भरोश्यावर वाट पाहायला पुरते का आता? आली आली येतो माय आते बाई येतो. वजे वजे जाय वजे वजे जाय. सांगू अरे दोघे नवरा बायको फाट्याला पैदल जातील. नाही देवा कोणाची गाडी घोडी चालू राहील. आज कोणाची गाडी गिडी भेटली नाही वाटते येईल. तसा आता तो गाडी सांगते बापा त्या सुधीरची. आज सांगले नाही का ना? आता दोघं चालले न काल एवढी मोठी गाडी सांगतीन भाडं तोड. काका फुकट नेते का तू भाडं नाही घेत का मोठी गाडी घेतली की? आणि तेव्हासाठी थोडी सांगतात ते. त्याच्या पुरी सुरी असल्या की मग सांगते. आता धुना तुम्ही काका संध्याकाळी जेवता. माय भाकर नसते तिथं भल्लं दुगड बुड्याच्या बुड्याला भूक लागली असती. भाकर व्हायला तर तुम्हाला भूक नाही लागली वाटते. मी जेवून घेतो आता. बसा तुम्ही वाट पाय. वाट सुरतच तुम्हाला बोलायले. आवड टाक पाणी. अंग धुवायला पण टाक ना मला. भूक लागली करते ना, अंग धुवायला पण टाकतो मला. अंग धुतो मग मी. वाढतात मग काची केली भाजी. हरभऱ्याचा होयना केला. मी उठले जेवायला कसं टन्नक बनते अंग धुवायला पण टाक. नाही तर बसेल तर बसेल. जा वा येतो पाणी. काय ते गंगाई फुटलं व. ते गंगाई बिचारे कोण्या लेकरानं का काय ढोरासरानं काय सांग फोडलं साजर खापरा गंगाई होतं. अव मा मायच्या हातचं होतं ना ते. ती टिकवता आलं तुले. मा मायनं केळीच्या जत्रेतून आणलं होतं कापराचं गंगाय. मी होतो संग, मला माहित आहे ना. तर तू पैदल आणलं होतं डोक्षावर आम्ही ते. आणि तुला तेही नाही टिकवता आलं. किती साजर दूर होता. अंग तोंड धुतल्यावर घरात कोण नाही ऐकलं व. घरही भल्ला ताजमहल घरात कोण नाही गेलं. मोठा गेला मायच्या हातचं होतं हो. तितकं तर ठेवलं गुडगीनं खापराचं गंगाय. दुसरं तर काही नाही ठेवलं.